वेलकम टू माय चॅनल. महत्त्वाची सूचना. या व्हिडिओमधील सर्व माहिती केवळ शैक्षणिक उद्देशानं दिलेली आहे. ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सल्ला नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया स्वतःचा अभ्यास करा किंवा आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. या व्हिडिओतील माहितीवर आधारित घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही. धन्यवाद. सहसा जेव्हा आपण वैद्यकीय निदानाचा किंवा इंजिनिअरिंगचा विचार करतो ना, तेव्हा तिथे एका विशिष्ट प्रकारच्या अचूकतेची अपेक्षा असते. हो, म्हणजे तिथे जास्त संभ्रम नसतो. अगदी. समजा एखाद्याच्या हाताचं हाड मोडलं तर एक्स-रे काढल्यावर त्यात ती पांढरी तुटलेली रेषा अगदी स्पष्ट दिसते. डॉक्टर फक्त त्याकडे बोट दाखवून म्हणतात की हे बघा, इथे समस्या आहे. हो ना. किंवा एखादा पूल बांधताना इंजिनियर्स अचूक गणितांवरून सांगू शकतात की तो पूल किती वजन पेलू शकेल. बरोबर. पण जेव्हा आपण गुंतवणूक, अर्थकारण आणि मानवीय निर्णय प्रक्रियेच्या जगात पाऊल ठेवतो, तेव्हा अचानक ते एक्स-रे मशीन काम करणं बंद करतं. खरंय, कारण तिथे काहीच स्पष्ट नसतं. अगदी तसंच. आपण अशा एका जगात असतो जिथे कोणतीही गोष्ट पूर्णपणे काळी किंवा पांगरी नसते. सगळंच धूसर असतं. भविष्य अचूकपणे सांगू शकेल असं कोणतंच मशीन अस्तित्वात नाही. आणि म्हणूनच या अनिश्चित जगात निर्णय घेणं खूप कठीण होऊन बसतं. हो, आणि आजच्या या आपल्या सखोल चर्चेत आपण याच धूसर आणि गुंतागुंतीच्या जगात स्पष्टपणे कसं पाहायचं हे समजून घेणार आहोत. हा खूपच महत्वाचा विषय आहे. हो ना? आज आपण ट्रेन ग्रिफिन लिखित चार्ली मुंगर, द कम्प्लीट इन्व्हेस्टर या पुस्तकाच्या आधारे एका अशा विचारसरणीचा वेध घेणार आहोत जी या अनिश्चित जगात एक प्रकारची ऑपरेटिंग सिस्टम म्हणून काम करते. वॉरेन बफे यांचे दीर्घकाळचे व्यावसायिक भागीदार चार्ली मुंगर यांची ही विचारसरणी आहे. अगदी बरोबर. आणि आपली आजची ही चर्चा केवळ पैसे कसे कमवावे याबद्दल नाहीये, तर वास्तवाचं अचूक आकलन कसं करावं आणि स्पष्ट विचार कसा करावा यावर आपण लक्ष केंद्रित करणार आहोत. कारण उत्तम विचारसरणीच खऱ्या अर्थाने संपत्ती आहे असं मुंगर मानतात. बरं, आपण हे थोडं उलगडून पाहूया. सहसा असं मानलं जातं की केवळ अफाट बुद्धिमत्ता किंवा खूप कष्ट केले की गुंतवणुकीत यश मिळतं. पण मुंगर यांचा दृष्टिकोन वेगळा आहे, हो ना? हो, खूपच वेगळं आहे. म्हणजे जगात असे अनेक अतिबुद्धिमान लोक आहेत ज्यांच्याकडे मोठ्या पदव्या आहेत, पण तरीही ते बाजारात किंवा अगदी आयुष्यातही चुकीचे निर्णय घेतात. बापरे, म्हणजे बुद्धिमत्ता पुरेशी नाहीये तर? अजिबात नाही. मुंगर हे अतिशय शांत आणि विश्लेषणात्मक पद्धतीने स्पष्ट करतात की जग खऱ्या अर्थाने कसं चालतं हे समजून घेणं, शिस्त आणि संयम बाळगणं हे केवळ बुद्धिमान असण्यापेक्षा कितीतरी पटींनी जास्त महत्वाचं आहे. म्हणजे नुसता IQ जास्त असून उपयोग नाही. तर या उत्तम विचारसरणीला मुळातून समजून घ्यायचं असेल तर आपल्याला एका अत्यंत कळीच्या संकल्पनेपासून सुरुवात करावी लागेल, ज्याला मुंगर मानसिक प्रारूप किंवा मेंटल मॉडेल्स म्हणतात. हा त्यांच्या विचारसरणीचा पाया आहे. हो, पुस्तकात असं म्हटलंय की मानवी मेंदूत मानसिक प्रारूपांची एक जाळी, ज्याला ते लॅटिस वर्क ऑफ मेंटल मॉडेल्स म्हणतात, ती असली पाहिजे. अगदी बरोबर. मी याचा विचार करत होते आणि मला वाटतं ही संकल्पना म्हणजे एका स्विस आर्मी चाकूंसारखी आहे. म्हणजे जर एखाद्या व्यक्तीकडे फक्त हातोडा असेल तर त्याला जगातील प्रत्येक समस्या एखाद्या खेळासारखीच वाटेल. हो, तो सगळीकडे ठोकूनच प्रश्न सोडवायचा प्रयत्न करेल. अगदी. पण जर विविध साधनं असतील तर परिस्थितीनुसार योग्य हत्यार वापरता येतं. तर मला सांगा, एकाच क्षेत्रातील तज्ज्ञ असण्यापेक्षा मुंगर हे विविध विषयांची जुळवाजुळव करण्यावर का भर देतात? आता कसं आहे, आधुनिक शिक्षण व्यवस्थेने ज्ञानाचे वेगवेगळे कप्पे केले आहेत. अर्थशास्त्र वेगळं, मानसशास्त्र वेगळं, भौतिकशास्त्र वेगळं. हो, आपण शाळेत तसंच शिकतो. पण प्रत्यक्ष जग अशा कप्प्यांमध्ये विभागलेलं नसतं ना. शेअर बाजार हा केवळ अर्थशास्त्राचा भाग नाहीये, तो मानवी भावनांचा आणि गणिताचा एक अत्यंत गुंतागुंतीचा मेळ आहे. खरंय. त्यामुळे मुंगर म्हणतात की जर खरोखरच चांगले निर्णय घ्यायचे असतील तर या सर्व महत्त्वाच्या विद्याशाखांमधील मूलभूत संकल्पना शिकून त्यांची सांगड घालावी लागेल. उदाहरणातून समजून घेऊया का? समजा एखाद्या व्यवसायाचं विश्लेषण करायचंय. आपण अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून त्याचे ताळेबंद आणि नफ्याचे आकडे पाहतो. पण अर्थशास्त्र नेहमी असं गृहीत धरतं की बाजारातील सर्व लोक पूर्णपणे तार्किक विचार करतात. आणि प्रत्यक्ष वास्तवात तसं अजिबात घडत नाही. हो ना, लोक कुठे नेहमी तर्क वापरतात. तिथेच मानसशास्त्राची गरज भासते. मानसशास्त्र आपल्याला सांगतं की लोक अनेकदा भीती, हाव आणि भावनांच्या आहारी जाऊन अत्यंत अतार्किक वागतात. म्हणजे पॅनिक सेलिंग किंवा अवास्तव खरेदी. अगदी.
जर एखाद्या विश्लेषकाला फक्त अर्थशास्त्र माहीत असेल तर तो डिस्काउंटेड कॅश फ्लोचं अचूक मॉडेल बनवेल, पण बाजारात अचानक पसरलेली घबराट किंवा एखाद्या संपत्तीच्या किमतीत आलेला फुगवटा त्याला कधीच समजणार नाही. हे खूपच रंजक आहे. पुस्तकात मुंगर यांनी जीवशास्त्र आणि भौतिकशास्त्राचे नियमही व्यवसायात लागू होतात असं म्हटलंय. हे थोडं अधिक स्पष्ट करता येईल का? कारण वरवर पाहता यांचा काहीच संबंध वाटत नाही. तसं वाटते खरं, पण भौतिकशास्त्रातील क्रिटिकल मास किंवा मोमेंटम या संकल्पना व्यवसायाच्या नेटवर्क इफेक्टमध्ये अगदी तशाच लागू होतात. म्हणजे जसे एखाद्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर होतं तसं. हो, एक्झॅक्टली. जेव्हा एखाद्या प्लॅटफॉर्मवर विशिष्ट संख्येपेक्षा जास्त युजर्स येतात तेव्हा त्याची वाढ अचानक वेगाने होते. तोच भौतिकशास्त्राचा नियम आहे. बापरे, म्हणजे फिजिक्स थेट बिझनेसमध्ये. आणि जीवशास्त्राचं काय? जीवशास्त्रातील उत्क्रांती आणि परिसंस्था या संकल्पना बघा. निसर्गात जसे प्राणी टिकून राहण्यासाठी स्वतःमध्ये बदल करतात, तसंच व्यवसायांना बाजारात टिकून राहण्यासाठी इकॉनॉमिक मोठ म्हणजे स्पर्धात्मक फायदा निर्माण करावा लागतो. म्हणजे जो व्यवसाय बदलत नाही तो डायनासोर सारखा नष्ट होतो. अगदी बरोबर. म्हणूनच मुंगर आजीवन शिक्षणावर म्हणजे लाईफलॉंग लर्निंगवर एवढा भर देतात. हो, त्यांचं ते प्रसिद्ध वाक्य आहे ना, झोपताना तुम्ही जागे झालात त्यापेक्षा अधिक हुशार असा. हो, तेच. कारण जगातील बदलत्या परिस्थितीनुसार ही मानसिक प्रारूप अद्ययावत ठेवायची असतील तर सतत वाचन करणं आवश्यक आहे. ज्ञान ही अशी गोष्ट आहे जिला चक्रवाढ व्याजाचा नियम लागू होतो. वा, हे खूपच छान सांगितलंय. ही ज्ञानाची जाळी तयार करणं हा एक प्रकारे आपला पाया झाला. पण या ज्ञानाचा वापर कसा करायचा यावर मुंगर यांचा एक अतिशय प्रभावी दृष्टिकोन आहे. याला ते इन्व्हर्शन म्हणतात. हो, उलट विचार करणं. सहसा आपण नेहमी मी यशस्वी कसा होऊ शकतो हा विचार करतो, पण मुंगर म्हणतात की हा प्रश्नच चुकीचा आहे. असं का? कारण यश कसं मिळवायचं या प्रश्नाची हजारो उत्तर असू शकतात. त्यात अनेक अनिश्चित घटक असतात. पण अपयश कसं टाळायचं हे शोधणं तुलनेने अधिक सोपं असतं. म्हणजे समस्येच्या मुळाशी जाणं. हो, इन्व्हर्शन आपल्याला अगदी मुळाशी घेऊन जातं. समजा निरोगी राहायचं असेल तर काय करावं यापेक्षा काय करू नये हे आधी ठरवणं. म्हणजे जंक फूड आणि आळस टाळणं. अगदी तसंच. गुंतवणुकीत ही कंपनी मला किती नफा मिळवून देईल असा विचार करण्यापेक्षा अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यामुळे ही कंपनी पुढील 5 वर्षात दिवाळखोरीत निघेल असा प्रश्न विचारावा. पण इथेच ही गोष्ट खरोखरच रंजक बनते. जेव्हा आपण कंपनी कशी बुडेल हा विचार करतो तेव्हा आपल्याला धोक्यांची एक यादी मिळते. बरोबर. जसं की कंपनीवर अवाढव्य कर्ज आहे का, व्यवस्थापन चुकीचे निर्णय घेते का. हो, पण एक मिनिट, सतत मी अपयशी कसा होऊ शकतो किंवा नुकसान कसं होईल याचाच विचार करत राहिल्यामुळे एक प्रकारची नकारात्मकता निर्माण होत नाही का? म्हणजे खूप पेसिमिस्टिक वाटतं हे. वरवर पाहता ते नकारात्मक वाटू शकतं, पण मुंगर यांच्या मते तो बचावात्मक वास्तववाद आहे. डिफेन्सिव्ह रिअलिझम. अच्छा, म्हणजे स्वतःचा बचाव करणं. हो ना, बाजारात टिकून राहणं हे सर्वात कठीण काम असतं. जेव्हा संभाव्य धोके अगोदरच ओळखून ते टाळले जातात तेव्हा ती व्यक्ती नकारात्मक नसते, तर ती एका भक्कम पायावर उभी असते. म्हणजे एकदा का मोठे धोके टाळले की त्यानंतर मिळणारा नफा आपोआपच सुरक्षित होतो. आणि इथे सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे या अपयशाला कारणीभूत ठरणारे सर्वात मोठे घटक बाहेरचे नसून माणसाच्या स्वतःच्या आतच दडलेले असतात. मानवी मानसिकतेतील सापळे, सायकोलॉजिकल ट्रॅप्स. हो ना? अगदी. अति आत्मविश्वास, कळप मानसिकता म्हणजे गर्दीच्या मागे जाणं आणि नुकसान टाळण्याची भीती, हे असे काही सापळे आहेत जे अत्यंत हुशार लोकांचंही नुकसान करतात. आपण कळप मानसिकतेबद्दल थोडं बोलूया. हे नेमकं कसं काम करतं? आता कसं आहे, मानवाची उत्क्रांतीच अशी झाली आहे की सुरक्षिततेसाठी गटात राहणं आपल्याला नैसर्गिक वाटतं, पण शेअर बाजारात ही नैसर्गिक प्रवृत्ती आत्मघातकी ठरते. म्हणजे जेव्हा बाजारात किमती खूप जास्त असतात तेव्हा लोक केवळ इतर सगळे खरेदी करत आहेत म्हणून खरेदी करतात. हो, .com बबलच्या वेळी हेच झालं होतं. लोकांनी कोणत्याही मूल्यांकनाशिवाय पैसे गुंतवले आणि अल्गोरिथमिक ट्रेडिंगमुळे आजकाल ही कळप मानसिकता अधिकच वेगाने काम करते. पण जर कोणाकडे मुंगर यांच्यासारखी मानसिक प्रारूपांची जाळी असेल तर त्यांना समजेल की जेव्हा संपूर्ण कळप एकाच दिशेने धावतोय तेव्हा ती दिशा बहुधा चुकीची असते. एक्झॅक्टली. अशा वेळी अलिप्त राहण्याची ताकद लागते. आणि तो दुसरा सापळा कोणता म्हणालात? नुकसान टाळण्याची भीती. लॉस एव्हर्जन.
याचा अर्थ असा की माणसाला 100 रुपये मिळवण्याच्या आनंदापेक्षा 100 रुपये गमावण्याचं दुःख दुप्पट तीव्रतेने जाणवतं. बापरे, म्हणजे यामुळे लोक चुकीचे निर्णय घेतात? हो ना. याच कारणामुळे लोक तोट्यात असलेले शेअर्स विकायला तयार नसतात. त्यांना वाटतं कधीतरी किंमत वाढेल. तोटा स्वीकारणं मेंदूला क्लेशदायक वाटतं. आणि चांगला नफा होत असेल तर तिथे मात्र लोक थोडा फायदा दिसला की लगेच शेअर विकून मोकळे होतात, कारण तो फायदा गमावण्याची त्यांना भीती वाटते. म्हणजे जिथे थांबायचे तिथे घाई करतात आणि जिथे बाहेर पडायचं तिथे अडकून राहतात. अगदीच होतं. पण हे मानसिक सापळे टाळण्याच्या संकल्पनेला मुंगर त्यांच्या प्रत्यक्ष गुंतवणूक शैलीशी कसं जोडतात? कारण पुस्तकात त्यांच्या गुंतवणूक धोरणाचे काही मुख्य आधारस्तंभ दिले आहेत. हो, त्यातला पहिला आणि अतिशय महत्वाचा आधारस्तंभ म्हणजे क्षमतेचं वर्तुळ, सर्कल ऑफ कॉम्पिटन्स. हं. फक्त त्याच व्यवसायात गुंतवणूक करा जो तुम्हाला पूर्णपणे समजतो. हाच तो नियम ना? अगदी तोच. जर एखादा व्यवसाय कसा चालतो, तो पैसे कसे कमवतो हे समजत नसेल तर तो सरळ सोडून द्या. तो तुमच्या क्षमतेच्या वर्तुळाबाहेर आहे. मला वाटतं या वर्तुळाचा आकार किती मोठा आहे यापेक्षा त्या वर्तुळाच्या सीमा अचूकपणे माहीत असणं अधिक महत्वाचं आहे. अत्यंत बरोबर. कारण अनेकदा बाजारात एखादं नवीन तंत्रज्ञान येतं आणि लोक त्यातून रातोरात श्रीमंत होताना दिसतात. अशावेळी स्वतःच्या वर्तुळात राहणं हे खूप कठीण असतं. हो, 1990च्या दशकाच्या शेवटी जेव्हा टेक स्टॉक्सच्या किमती गगनाला भिडल्या होत्या तेव्हा बफे आणि मुंगर यांनी त्यात गुंतवणूक करायला स्पष्ट नकार दिला होता. कारण भविष्यात कोणती टेक कंपनी टिकेल हे सांगणं त्यांच्या क्षमतेच्या वर्तुळाबाहेर होतं. त्यांनी ते प्रामाणिकपणे मान्य केलं. आणि जेव्हा तो फुगा फुटला तेव्हा याच शिस्तीने त्यांच्या भांडवलाचं रक्षण केलं. हो, आणि या बौद्धिक प्रामाणिकतेचा थेट संबंध दुसऱ्या आधारस्तंभाशी येतो, लक्ष केंद्रित करणं किंवा फोकस इन्व्हेस्टिंग. म्हणजे शेकडो शेअर्स घेण्यापेक्षा मुंगर यांना कमी पण उच्च गुणवत्तेचे व्यवसाय आवडतात. हो, आधुनिक सिद्धांत सांगतो की धोका कमी करण्यासाठी शेकडो कंपन्यांमध्ये भांडवल विभागून टाका. पण मुंगर म्हणतात की अतिविभागणी हे केवळ अज्ञानापासून स्वतःचं रक्षण करण्यासाठी केलेले कृत्य आहे. म्हणजे जर अभ्यास करून 3-4 उत्कृष्ट व्यवसाय शोधले असतील तर त्यातच मोठी गुंतवणूक करावी. अगदी. जेव्हा खात्री जास्त असते तेव्हा गुंतवणूक मोठी असावी. पण तर मग या सगळ्याचा नेमका अर्थ काय? म्हणजे बाजारात सतत काहीतरी नवीन घडत असताना त्यांचा जो तिसरा नियम आहे, बसा आणि वाट पहा, ही पद्धत खूप कंटाळवाणी नाही का वाटत? जर आपण हे मोठ्या चित्राशी जोडलं तर आपल्याला संयमाचं महत्त्व समजेल. आजच्या काळात फक्त काहीही न करता बसणं हे अत्यंत कठीण काम आहे. मानवी मेंदूला सतत काहीतरी कृती करायची असते. हो, रोज बातम्या येतात, अपडेट्स येतात, लोकांना सतत खरेदी विक्री करायची असते. पण सतत खरेदी विक्री केल्यामुळे फक्त ब्रोकरेज आणि टॅक्स वाढतो. या फ्रिक्शन कॉस्ट्समुळे प्रत्यक्ष नफा कमी होतो. संपत्ती निर्माण होते चक्रवाढ व्याजाच्या प्रक्रियेतून, आणि त्यासाठी वेळ द्यावा लागतो. म्हणजे जेव्हा योग्य संधी नसते तेव्हा नुसतं बसून राहण्याची शिस्त हवी आणि हा वेळ अभ्यास करण्यात घालवावा. उत्कृष्ट कंपनी योग्य किमतीत मिळते तेव्हाच आक्रमकपणे कृती करावी. बाजारातील गोंधळातून अलिप्त राहण्यासाठी या संयमाची नितांत गरज असते. खरंच हे खूपच सखोल आहे. आजच्या या चर्चेतून आपण बरेच महत्त्वाचे धडे घेतले. जलद नाही तर स्पष्ट विचार करणं, इन्व्हर्जन वापरून आधी चुका टाळणं, अनेक क्षेत्रांतून शिकून मानसिक प्रारूपांची जाळी विणणं आणि स्वतःच्या क्षमतेच्या वर्तुळात राहून संयम बाळगणं, हे सगळं केवळ शेअर बाजारासाठी नाही तर दैनंदिन जीवनात चांगले निर्णय घेण्यासाठीही उपयुक्त आहे. नक्कीच. पण आजच्या चर्चेच्या शेवटी मला एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मांडायचा आहे. मुंगर यांचं हे यश गर्दीच्या विरुद्ध विचार करण्यातून आलंय. हो, त्यांनी नेहमी स्वतंत्र विचार केला. पण आजच्या या सोशल मीडिया आणि माहितीच्या अतिरेकी जगात जिथे सगळेच एकमेकांचं अनुकरण करत आहेत, अल्गोरिथम्स आपल्याला तेच दाखवतात जे सगळ्यांना दिसतंय. यामुळे एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. अशा इको चेंबर्सच्या जगात जिथे सगळी यंत्रणाच आपल्याला कळपाचा भाग बनवण्याचा प्रयत्न करतीये, तिथे स्वतःची स्वतंत्र मानसिक प्रारूपांची जाळी विणणं पूर्वीपेक्षा अधिक कठीण झालंय का? अगदी हाच तो प्रश्न. याचं उत्तर सोपं नाहीये. एका बाजूला माहितीचा महासागर आहे आणि दुसरीकडे स्वतःची विचार प्रक्रिया टिकवण्याचं आव्हान. पण आपण सतत शिकत राहिलो आणि शिस्त बाळगली तर आपण आपला मार्ग नक्की शोधू. श्रोत्यांनी स्वतःच्या निर्णय प्रक्रियेचं परीक्षण करताना या प्रश्नाचा नक्की विचार करावा. आज आपण इथेच थांबूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.